नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना अस्तर ब्लाऊज कटिंग करायला घेते, तर एक घडी ना 10ची 4 टॉक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे। तर बघू शकता 4 फोल्ड करायचं आहे, म्हणजे जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे ना 7 मध्ये दोघं कट होतील। बघा इकडे मी 4 फोल्ड केलेलं आहे, मीटरचं अस्तर घेतलं आहे बरं का। आणि त्याचं ब्लाऊज साडीचं ब्लाऊज पीस हे आहे। तर बघा इकडे ना ओपन करून घेते मी, आणि बघा इकडे 4 फोल्ड करायचं आहे। हे 2 फोल्ड केलं आणि 4 फोल्ड 4 टक्स ब्लाऊज आहे आणि 40 साईजचं छाती आहे। तर बघा इकडे मी लंबाई पूर्ण घेते 15 बरं का, 14 आहे तर मी इथं 15 घेते। आणि बघा इकडे शोल्डर आहे ना 6 घेते, शोल्डर मुंडा 6.5 घेते आणि 1 इंचवरती आणि अर्धा इंचवरती छान असा टिक करायचा आहे। बघा 6 घेतलं शोल्डर, मुंडा 6.5 घेतला आहे आणि हा पुढचा गडा आहे ना 6.5 घेते। आपण 6.5 घेतला आहे लांबीला, आणि रुंदीला आहे ना 2.5 आहे बरं का, 2.5 घेतला आहे रुंदीला। आणि एक घडी बघा 10ची येते ना इथं, हे बघा 10 घेतली, एक घडी 2 इंच जास्तीचा कपडा। आणि इकडे 9.5 घेतली। 4 टक्स ब्लाऊज आहे बरं का, 40 साईजचं छाती आली आहे, तर एक घडी त्याची 10 घेते। बघा छान असं मस्त ड्रॉ करून दाखवलेलं आहे मी तुम्हाला। कट करून घेऊ, इथं थोडासा कपडा आपला जो जास्तीचा कपडा राहतो ना तो कट करून घ्यायचा आहे, आणि हे आठवणीने व्यवस्थित कट करायचं आहे। हे फ्रंट पार्ट लाईन बरं का। आणि बघा आता व्यवस्थित पुढचा गळा कट करून घेऊ। पुढे हुकचं ब्लाऊज आहे, आणि बघा इथं कुठे पण पेपर पॅटर्न वगैरे का फार्मा वगैरे कुठेच काही वापरलेलं नाही बरं का। अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग एकदम पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते, बघू शकता। आणि बघा इकडे ना पुढे हुक आहे म्हणून मधोमध कट करून घेतलं मी। आणि आता 4 टक्स आहे ना, तर फ्रंट पार्ट आहे हा, तर त्याचे आपल्याला माप घ्यायचं आहे। टक्स हा पहिला टक्सची लांबी म्हणजे अंतर, त्याचं एवढ्या अंतरावरती आपल्याला पहिला टक्स घ्यायचा आहे, ही त्याची लांबी तर 4 घेते। आणि हा दुसरा टक्स याचं अंतर पकडायचं आहे आपल्याला, तर 2 घ्यायचं आहे। आणि बघा इथून पण याचं आणि यातलं मधलं अंतर हे ना 2 घेतलं आहे। आणि बघा इकडे पण हा अंतर 2 2.5 वरती आपण घेऊ शकतो। हा बघा परत पहिल्यांदा सांगते मी तुम्हाला, या पहिला टक्स हा याचं अंतर आहे ना 3.5 घेतलं आहे, तर मग नंतर आपण पहिला टक्सची लांबी घेऊ शकतो। इथं 4 घेतली, आणि हा दुसरा टक्स त्याची लांबी मधलं जे अंतर 2 घेतलं आहे, मग त्याच्यानंतर तो आपला टक्स इकडे ना हा तिसरा टक्स याचं पण अंतर 2 घेतलं आहे आणि याचं अंतर 2.5 घेतलं आहे। आणि बघा खूप छान असं मस्त राऊंड आला आहे बरं का। 4 टक्स ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान झालेला आहे फ्रंट पार्ट। आणि आता बॅक पार्ट आहे ना, पुढे हुकचं ब्लाऊज आहे तर मागे ना गोल गळा घ्यायचा आहे। तर पाठ आहे ना 3.5 आहे, तर मी तर 4 घेते, आणि इथून डीप घ्यायचा आहे जरा सगळा। तर बिना दोरीचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मला खूप काळजीपूर्वक कटिंग करावं लागेल। दोरी राहते मग थोडंसं कसं आपल्याला दोरी लावल्याने होतं, फिनिशिंग छान येते, पण याचं काही बिना दोरीचं आहे। तर बघा खूप छान असं मस्त डीप नेक घेतलेला आहे, थोडंसं मीडियमच घेतलेला आहे, जास्त नाही घेतला कारण दोरी नाही त्याच्यामुळे। आणि हा टक्स मागचा पाठीचा टक्स आहे ना, याची जी लांबी आहे 4.5 घेतली मी इथं। आणि आता कट करून घेऊ गळा, मागचा गळा आहे बरं का, हा गोल गळा आहे, खूप छान वेअर करून छान आहे। तो थोडंसं आहे ना चॉकच्या इकडनंच कटिंग केलं मी, जास्त काही बाहेरूनही कटिंग केलं, मधूनच कटिंग केलं गळा। आणि बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट खूप छान असा मस्त रेडी झालेला आहे। आणि आता स्लीव आहे ना इथं जॉईंट द्यावी लागणार आहे मला, तर मी स्टिचिंग करताना देईन ते जॉईंट। आणि आपल्याला इथं आहे ना 9.5 रुंदी घ्यायची स्लीवची बरं का। तर छातीचा भाग 40 आला ना, तर 40चे 4 भाग केले तर 10 आला, तर 10च्या या आपला याचं आहे ना छातीचा हा 10वा भाग आला ना, त्याच्यावरनं स्लीवची आपल्याला रुंदी काढायची, एवढं लक्षात राहू द्या। तर इथं 10 आलेला आहे ना, तर इथं आपण 9 9.5 घेऊ शकतो बरं का। तर मी इथं 9.5 घेणार आहे रुंदी बरं का।
लांबी तर कस्टमरवरून अवलंबून राहते. बघा रुंदी घेतली मी इथं 9.5 आणि लांबी ना 10 आहे, तर मी इथं 11 घेते. इकडनं पण 11 घ्यायची आणि 3.5 वरती इथं खूप छान असं मस्त टिक केली. हे बघ. आणि हा मच्छी कट आणि हा जो दंडगेरची फिटिंग आहे ना 5.5 आहे, तर इथं 5.5 आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा. हा जास्तीचा कपडा घेतला आणि ही 5.5 फिटिंग आली. आणि ही खातीची जी फिटिंग आहे ना आपली मेन शिलाईची, ती बघा 8 वरती येते इथं. तर बघा मी इथं 8 घेतलेलं आहे आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा. हा बघा खूप छान आणि सुंदर अशी स्लीव झालेली ड्रॉ. आता मी कट करून दाखवते तुम्हाला. आणि बघा कुठे खरंच मी पेपर पॅटर्न कधीच करत नाही, डायरेक्ट ब्लाऊजवरतीच कटिंग करते अस्तरवरती. बघू शकता तुम्ही, कुठे पण पेपर पॅटर्न नाही आहे का फार्मा वगैरे नाही आहे. मला डायरेक्ट कटिंग करायलाच जास्त करून आवडतं. आणि बघा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.